बीड शहरातील स्वराज्यनगर भागात हृदय हेलवून टाकणारी घटना समोर आली। इथं एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला। त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारात एसीच्या ग्रिलला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होते। आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं। त्यांचा कशा प्रकारे छळ केला जात होता याची सविस्तर माहिती दिली आहे। धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव। ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते। ते मागील 18 वर्षांपासून विनाअनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करतायत। 18 वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20% अनुदान घोषित केलं, मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही। वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय। याच नैराश्यातून त्यांनी आपलं जीवन संपवलं। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकावर गंभीर आरोप केले। त्यांच्या छळाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे। आता पोस्टमध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊयात। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। मी कधी कुणाला 2 रुपयांचं फसवलं सुद्धा नाही किंवा कुणाचं कर्ज देखील घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालंच तर तुझ्या बापूला एकदा माफ कर, कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे। तुला अजून काहीच कळत नाही। तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना बापू कधीच कळाला नाही। बाळा, बापूनं कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगलाच वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे। विक्रम बापूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे। मला हे हलाल करून मारणार आहेत। मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष काम करतोय, मला अजून पगार नाही, आता पुढे काय करायचं? विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलोय। काय करू? माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही। श्रावणी, मला माफ कर। मी माफी मागण्याच्या पण लायकीचं नाही, तरी पण शक्य झालं तर जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर। आता मी थांबतो, खूप त्रास होतोय मला, अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे। तसंच विक्रम बापूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण यांनी मला खूप त्रास दिलाय। यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवत आहे। आत्तापर्यंत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा। सर्वांना माझा शेवटचा रामराम, अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिली। ही पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होत आहे।